सर विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅथ पेपर 1 चा काय करतोय तर क्वाड्रॅटिक इक्वेशन हा सेकंड लेसन पाहतोय आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन हा लेसन पाहत असताना आपण पाहिलं की क्वाड्रॅटिक इक्वेशन चं बेसिक इंट्रोडक्शन आपण प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये पाहिलं. 2.2 मध्ये आपण काय केलं, ज्या क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचे 3 मेथड आहेत, त्या 3 मेथड पैकी पहिली मेथड आपली झाली फॅक्टरायझेशन मेथड. मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना ती फॅक्टरायझेशन मेथड कळालेली आहे. आता आपण काय करणार आहे, आज आपल्या ह्या लेसनच्या म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या सॉल्व्ह करण्याची सेकंड मेथड आहे कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड, ही आपण पाहणार आहोत. चला तर मग कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड आपण शिकून घेऊया. त्याकरता आपल्याला काय करायचं, एक एक्झाम्पल बघायचं आहे. सर मग कम्प्युटिंग स्क्वेअर मेथडचं एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं, तर आपल्याला त्या ठिकाणी एक एक्झाम्पल आपण घेतलं उदाहरणासाठी आणि त्याच्यावर आपण समजून घेऊया की कशा पद्धतीने आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. तर सगळ्यात अगोदर मला एक सांगा, या जी मेथड आहे मेथडचं नाव काय, कम्प्युटिंग स्क्वेअर. मग तुम्हाला काय करायचं या ठिकाणी कम्प्लीट स्क्वेअर तयार करायचा. दिलेल्या इक्वेशन मध्ये जे इक्वेशन तुमच्याकडं आपल्याला माहिती जनरल इक्वेशन, आपल्या इथे इक्वेशन याचा फॉर्म काय असतो, जनरल फॉर्म, याचा जनरल फॉर्म असतो x² + b 0. ह्या फॉर्म मध्ये आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे. आपण काय करतो, कम्प्लीट स्क्वेअर तयार करतो. कम्प्लीट स्क्वेअर करतो म्हणजे काय करतो, तर आपण आपल्याला लक्षात असेल तर a + b च्या कंसाचा वर्ग एक सूत्र असतं आणि a - b कंसाच्या वर्गाचं सूत्र असतं. असं फॉर्म आपल्याला इथे काय करायचं, इथं तयार करायचं. याच्यासाठी काय करायचं, ह्याच्या पहिल्या दोन व्हॅल्यू आहे ह्या दोघांचा विचार करायचा. हा जो कॉन्स्टंट आहे, हा कॉन्स्टंट जर त्यामध्ये बसत असेल तर ठीक आहे, नसेल बसत तर अशी वेळी आपल्याला काय करायला लागतं, या ठिकाणी थर्ड टर्म आणायला. कशी, तसं आपल्याला a + b च्या कंसाच्या वर्गाचं सूत्र माहिती आहे. काय सूत्र आहे ते, a चा वर्ग + 2ab + b चा वर्ग, असं ते सूत्र आहे. याच्यामध्ये काय करायचं, हा जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, हे जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे याच्यामध्ये याला काय करायचं, a² + 2ab + b² चा फॉर्म तयार करायचा. बरोबर आहे. सगळ्यात आधी आपल्याला काय पाहिजे, इथं a² पाहिजे. इथं आपल्याला ax² दिलेला असतो. अशा वेळी काय करायचं, हा तुमचा a² म्हणजे x² समजायचा आणि हा जो a आहे हा a काढून टाकायचा. कसा काढायचा तो x² ला कोइफिशियंटच्या फॉर्म मध्ये, मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये त्याला काय करायचं, त्याला तिथं डिवाइड करून काढून टाकायचं. जसं आपल्याला हे जे इक्वेशन दिसतंय त्याच्यामध्ये इथं काय आलेलं बघा 5 आलेला आहे. हा जो 5 आहे हा 5 तिथून रिमूव्ह करायचा, जेणेकरून आपल्याला काय पाहिजे, तिथं a² पाहिजे म्हणजे x² पाहिजे. आपण तो 5 काय करायचा, काढून टाकायचा. कसं काढायचा तो, पहिली स्टेप त्या 5 ने त्याला डिवाइड करायचं. कसं डिवाइड करायचं, तीनही टर्मला 5 ने डिवाइड करायचं. तीनही टर्मला काय करायचं, 5 ने डिवाइड करायचं. 5 ने डिवाइड केलं की त्या ठिकाणी याला 5 ने डिवाइड केलं की 5 * 5 होईल, बघा 1x² झाला. 4 ला डिवाइड केलं 4/5 झालं. त्यानंतर 3 ला डिवाइड केलं 3/5 झालं. याच्यापैकी अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला a² म्हणजे x² पाहिजे, व्हेरिएबलचा स्क्वेअर पाहिजे. त्याच्या शेजारी कोइफिशियंट फक्त किती पाहिजे, आपल्याला एकच पाहिजे. एक्स्ट्रा असेल तर त्याला काय करायचं, पुन्हा म्हणा कुठलाही नंबर आला त्याला डिवाइड करायचं. डिवाइड करताना सगळ्या टर्मला डिवाइड करायचं, एकालाही सोडायचं. समजलं? हां, सगळ्यात पहिली स्टेप घ्या. पहिली गोष्ट तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्या जनरल फॉर्म मध्ये आहे का ते पाहणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आपण तिथं पाहिजे की कोइफिशियंट हा किती पाहिजे, एकच पाहिजे याची व्हॅल्यू, तो तिथून काढून टाकायचा. कायद्याला काढायचा, लिगली काय सांगतं, तो मल्टिप्लाय असेल तर त्याला डिवाइड करायचं. बरोबर आहे, तो जर डिवाइड असेल त्याला मल्टिप्लाय करून टाकायचं. मग झालं का, a² + 2ab तयार. याच्यापैकी हा जो तिसरी टर्म आहे ही तुमची b² नसते, ही तुमची काय नसते, b² नसते. मग तिथं b² तयार करायचा. तो b² कुठे असतो, तर तो तुमच्या ह्या 2ab याच्यामध्ये असतो. याच्यातला 2ab पैकी हा जर तुम्ही a काढून घेतला, इथे काय राहील 4/5. ही तुमची 2b ची व्हॅल्यू, याच्यातून b ची व्हॅल्यू काढता येते. याला काय करायचं, मग डायरेक्ट स्टेप सांगतो मी. ही जी b ची किंमत आहे, ह्या b बरोबर काय करायचं, 2b घ्यायचं. सर आता हा b कोणता आहे, हा b कोणता आहे,
हा बी जो आहे हा तुमचा क्वाड्रॅटिक इक्वेशन मधला व्हेरिएबल आहे, कोएफिशिएंट आहे, ज्याचा घात 1 आहे, त्याचा सहगुणक किती असतो तो बी आहे. याच्यावरून काय करायचं, तुम्हाला जो इथं b चा वर्ग पाहिजे ती काढून टाकायचा. कसा काढायचा, ते 4/5 ला काय करायचं इक्वल टू घ्यायचं 2b बरोबर काय घ्यायचं 2b इज इक्वल टू काय घ्यायचं, तर 4/5 घ्यायचं. याच्यावर सुधीची किंमत काढायची. कशी काढायची, तर 2b बरोबर आलं 4/5 2 ने डिवाइड करायचं. इकडे 2 ने डिवाइड केलं तर b राहिला, याला जर 2 ने डिवाइड केलं तर हे 4/5 * 2 होतं. या 2 ने 4 ने डिवाइड करता येतं. इथे भाग जातो 2 * 2 ला, तर ते असेल 2/5. b ची किंमत काय आली 2/5. त्याचा स्क्वेअर प्लस करायचा, मग तो तयार होतो तुमचा a² + 2ab + b². कसं, यस, त्याचा स्क्वेअर प्लस करायचा. काय आला त्याचा स्क्वेअर, a + b चा 2/5 चा स्क्वेअर घेतला. 2/5 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर आला 4 आणि 5 चा स्क्वेअर 25. तो प्लस केला तो मायनस पण करायचा, कारण कुठेही प्लस 0 असतं ते 0 ला तुम्हाला 1 प्लस आणि 1 प्लस मायनसच्या फॉर्म मध्ये लिहिता येतं. बस लिहिलं, प्लस लिहिलं आणि मायनस लिहिलं, हे तयार झालं तुमचं a² - 2ab + b². a - b चा स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा. a² - 2ab + b². काय डिफरन्स आहे दोघांमध्ये, फक्त इथं प्लस होते काय आलं मायनस आले. तर मायनस चे टर्म आले, मायनसचा फॉर्म्युला कंप्लीट स्क्वेअर तयार झाला. हे महत्त्वाचं आहे, स्क्वेअर तयार झाला. हे त्याचं नावच आहे कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. पण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडमध्ये काय करत असते अक्षर, त्या ठिकाणी आपल्याला करायचं असतं a² - 2ab + b² चा फॉर्म तयार करायचा. ऑलरेडी आपल्याकडे a² - 2ab किंवा a² + 2ab असतं. जनरली गरजेचं काय तिथं b² प्लस करायचं. एकदा b² प्लस केला की मायनस b करायचा, आणि मायनस केल्यानंतर ती टर्म ती अदर कॉन्स्टंट आहे का त्याच्यासोबत मिळवायची, ऍड करायची, सबट्रॅक्ट करायची, बरोबर. आणि मग त्याला समज घेऊन टाकायचं. इथे कंप्लीट स्क्वेअर हा कळाला कसा, a - b चा ब्रॅकेट स्क्वेअर. a म्हणजे कोण x आणि b म्हणजे तुमचा 4/20. कोणाचा स्क्वेअर आहे 2/5 चा. जी तुमची b ची व्हॅल्यू असते का, b ची व्हॅल्यू तोच तुमचा इथे घेऊन जातो. a म्हणजे तुमचा x आणि b म्हणजे तुमची जी तुम्ही व्हॅल्यू प्लस केली ती कशी मिळवली, ह्या b च्या व्हॅल्यूवर. आपला जो क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये ax² + bx जो b आहे का, त्या b वरून जो b² तुम्हाला इथं लागतो तो घ्यायचा, तो प्लस आणि मायनस करायचा. प्लस केल्यानंतर ते तयार होतं a² - 2ab + b². त्याला लिहायचं a - b चा ब्रॅकेट स्क्वेअर. बाकी 4/25 हे 3/5. तर काय करायचं, क्रॉस मल्टिप्लाय करू शकता किंवा डिनॉमिनेटर सेम करायचं. त्याला जर 5 ने गुणलं 5 × 3 = 15 होतं. 5 × 3 = 15 आणि 5 × 25. डिनॉमिनेटर सेम झाले, डिनॉमिनेटर सेम झाले तर 15 आणि 4 -4 आणि -15 म्हणजे -19 आणि 20 -25. त्याला इकडे घ्यायचं या साईडला, या साईडला घेतल्यानंतर इकडे स्क्वेअर आणि इकडे नंबर या दोघांचं स्क्वेअर रूट घ्यायचं. स्क्वेअर रूट घेतल्यावर ते स्क्वेअर रूट काय येतं, तर x - 2/5 येतं इज इक्वल टू हे काय होईल प्लस मायनस 19 चं स्क्वेअर रूट काय आहे स्क्वेअर रूट 19. कारण स्क्वेअर रूट 19 चा स्क्वेअर हा 19 असतो आणि 25 चं स्क्वेअर रूट एकदा प्लस 5 घेतलं आणि एकदा -5 घ्यायचं. एकदा प्लस घ्यायचं, एकदा मायनस व्हॅल्यू घेतली. -2/5 इकडे प्लस करायचं. -2/5 इकडे प्लस केला, इकडचा -2/5 प्लस केला. दोन इकडे पण -2/5 प्लस केला, त्याचे डिनॉमिनेटर सेम त्याला एकदाच लिहून घ्या शकता. अशा दोन व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी भेटतात. रूटच्या व्हॅल्यू येतात शक्यतो असं करायचं. आपण काय करू याच्यातले एक्झाम्पल एक्सरसाइजमध्ये इथले सॉल्व एक्झाम्पल काढायचे. आणखी किती आपल्याला सॉल्व एक्झाम्पल करून दाखवलेलं आहे, तर तुम्ही ते उघड्या डोळ्याला पाहिलं हे दिसतं बघा. काय केलं इथं b ची व्हॅल्यू काय 8, याला 2 ने डिवाइड केलं किती आहे 4. त्या 4 चा स्क्वेअर प्लस आणि मायनस केला. 4 चा स्क्वेअर किती होतो 16. पहिल्या दोन टर्म आधी दिसते ना, इथं भागाची गरज पण नाही पडली कारण ऑलरेडी 1 होतं ना, मग डायरेक्ट भागाची गरज पडली. तिथं b² ची व्हॅल्यू प्लस आणि मायनस केली. प्लस केल्यानंतर हा जो फॉर्म तयार झाला हा झाला होता a² + 2ab + b² झाला. याला काय लिहितात a + b चा ब्रॅकेट स्क्वेअर.
हे तुमचा ॲज इट इज प्लसला प्लस आणि हा कोणाचा स्क्वेअर 4चा म्हणून ए प्लस बीचा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 64 इथे घेतलं प्लस केलं याचा वर स्क्वेअर रूट घेतलं इथे घ्यायचं बरं का स्क्वेअर रूट घेतल्यानंतर डायरेक्टली एक टाकली तरी आले ते x + 4 प्लस मायनस 8 लिहायला पाहिजे काय केलं इथं टेकिंग स्क्वेअर रूट हे लिहायला गरजेचं आहे काय काय शिकली ते लिहायला पाहिजे ठीक आहे स्क्वेअर रूट लिहून टाकायचं एकदा प्लस लिहायचं एकदा मायनस लिहायचं प्लस 4 मायनस करायचं प्लस 4 मायनस करायचं प्लस 4 मायनस केले 4 8 मध्ये 4 आहे प्लस 4 मायनस केले मायनस 8 आणि मायनस 4 म्हणजे 12 झाले असं करायचं त्याच्यात आपण काय करू हे काही आपण मग हे करू ठीक आहे ते अडचण पण बघूया किती सोपं आहे तुम्हाला सांगतो बघा इक्वेशन काय x square plus x minus 20 equals to 0. x square plus x minus 20 is equal to 0. कोणत्या मेथडला सोडायचं बाय कॉम्प्लिमेंटला स्क्वेअर मेथड दोन्ही फाईलला आपल्याला काय करायचंय कंप्लीट स्क्वेअर मेथडला सोडवायचंय 9y square minus 12y plus 2 is equal to 0. याला सुद्धा त्याच मेथडने सोडवायचं ठीक आहे बघा दिसतंय का ऑल क्वेश्चन ओके बघा काय करायचं आहे ठीक आहे तो पहिलं ऑलरेडी इथं 1x² आला a² आला आपला फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला इथं प्लस आला म्हणजे a + b चा ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला का a² + 2ab + b² आपल्याला काय आला a² + 2ab ऑलरेडी रेडी आहे आपल्याला काय पाहिजे फक्त b² पाहिजे त्या b² ची व्हॅल्यू कुठून काढायची ह्या मधल्या b वरून या ठिकाणी याला काय करायचं डायरेक्ट 2b काय घ्यायचं 1 घ्यायचं 2b ह्या b ची व्हॅल्यू घ्यायची b बरोबर काय देऊ बघा हा मला पण तुमचा स्क्वेअर काय करायचा प्लस आणि मायनस करायचा b चा स्क्वेअर काय बरोबर प्लस आणि मायनस करायचं प्लस केला x² + x a² + 2ab आधीच राहिलं a² + 2ab आधीच राहिलं आता b² पाहिजे b² कुठून काढला हे ह्यावरून काढ याला 2 ने डिवाइड करायचं फक्त याला 2 ने डिवाइड करायचं स्क्वेअर करायचं तो एकदा प्लस करायचा मायनस करायचं प्लस करायचा मायनस करायचा प्लस केला प्लस काय येणार 1/2 चा स्क्वेअर प्लस करायचं आणि काय करायचं मायनस पण करायचं 1/2 चा स्क्वेअर मायनस 20 इज इक्वल टू काय इज इक्वल टू काय इज इक्वल टू काय 0 आहे हे आपण पुढे याला तुम्हाला काय लिहितं a² + 2ab + b² a² + 2ab + b² याला काय लिहितं a + b चा स्क्वेअर a म्हणजे x आणि प्लस b म्हणजे चा स्क्वेअर प्लस केलं हे झालं तुमचं a² + 2ab ला a + b² चे फॉर्म दिलायचे कंप्लीट स्क्वेअर मेथड स्क्वेअर करायचं कंप्लीट स्क्वेअर करायचं याला स्क्वेअर नंतर काय करायचं याचा स्क्वेअर काढायचा याचा सॉल्व करायचं याचा स्क्वेअर काढायचं त्याचं काम गरज नाही 1/2 चा स्क्वेअर 1/4 आणि 20 आहे मायनस याला सॉल्व करायचं x + 1/2 ॲज इट इज राहिला याला काय करायचं क्रॉस मल्टिप्लाय करायचं 1 डी बॉल आहे 4 इज इक्वल टू 0 मग काय होतं हे ॲज इट इज राहिलं हे ॲज इट इज राहिलं मायनस केलं मायनस 80 मायनस 81 मायनस 4 याला काय करते इक्वल टू मायनस 81 4 काय करायचं बरं काय करायचं प्लस केलं म्हणजे का आपल्या ब्रेनला भाषिक दिले पाहिजे कारण आपल्या ब्रेनला काळ नाही आपल्याला आहे आपल्या ब्रेनला नाही काय करतं ते तुम्ही बोलायचं रिपीट करायची आपल्या ब्रेनला मी तुला वर्गातच सांगा 3 वेळेस घरी गेल्यावर काहीच काम नाही तुम्हाला माहिती का 99% जे टॉपर लोक आहे मी घरी गेल्यानंतर का शिकवत होते ते वर्गात लक्ष देत होते गरजेचं आहे वर्गात लक्ष देत
Be focused on in the class. Whenever you focus in the class, you will improve. There is no need to work at home. But some people behave like that. दिवसभर घरी आणि दिवसभर खेळ करी. असं करतात काही लोक. अभ्यास करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. जेव्हा लोक झोपत टाइम होतो काम चालू करतो. म्हणणं काय असतं, जेव्हा लोक खतम होते हम सुरू करते. मायनस एक वेळा मग पुन्हा काय करायचं, प्लस करायचं. 10 होती चालू जरा. हां तर काय करायचं, x प्लस 7चा स्क्वेअर. एका बाजूला स्क्वेअर आला, एका बाजूला नंबर आला. स्क्वेअर रूट घ्या. निगेटिव्ह वेळा मग गोल कशा आले, सर पळत पळत आले नाही. मायनस कटची ह्या टाईपने घेतली. मायनसचं काय केलं, प्लस स्क्वेअर रूट घ्यायचं. स्क्वेअर रूट घेतल्यावर स्क्वेअर पळून जात असतो. इथे काय फक्त x प्लस याला काय करायचं, a कोणाचा स्क्वेअर आहे लाईनचा, 4 कोणाचा आहे प्लस मायनस लिहिता येतं. काय करायचं सर, आम्ही काय केलं स्क्वेअर रूट काढलं. स्क्वेअर रूट काय येतं, स्क्वेअर रूट येतं सर, स्क्वेअर रूट काढलं. ठीक आहे, स्क्वेअर रूट काढलं ना. स्क्वेअर रूट काढल्यानंतर काय करायचं, एकदा प्लस लिहायचं, एकदा काय करायचं, काय मायनस लिहायचं बरं का. एकदा प्लस एकदा मायनस. x प्लस हाफ इज इक्वल टू प्लस 9/, और x प्लस हाफ इज इक्वल टू मायनस 9. एकदा प्लस लिहायचं, एकदा मायनस, एकदा मायनस. आता हा जी प्लस 1/2 याला काय करायचं, मायनस करायचं. हा प्लस 1/2 मायनस करायचं. प्लस 1/2 होतं ना, त्याला मायनस करायचं. x इक्वल टू काय आला 9/2 मायनस 1/2 प्लस 1/2 मायनस केला. हा पण काय करायचं, मायनस करायचा. और x इक्वल टू मायनस 9/2 मायनस 1/2. ठीक आहे, काय करायचं मग, डिनॉमिनेटर सेम आहे का, न्यूमरेटरची सबट्रॅक्शन केली. 9 वर 1 गेला, एडामध्ये किती होतं, 1 वे 8. ठीक आहे, और इकडे पण काय आला, -9 आणि -1, -9 आणि -1 -3. कितीचा डिवाइड करता येईल, 5. अशा दोन व्हॅल्यू आपल्या या मेथडने येतात. बरोबर, काही अडचण काही तकलीफ नाही आहे ना. ठीक आहे, आता आपण काय करू, आपण हे इक्वेशन सॉल्व करू. 9y² - 2y + 9y² 9y² ठीक है, कोई बात नहीं, होता है कभी-कभी हमारे हिसाब से. ठीक है, माइनस इकडे प्लस आहे. हां ठीक आहे, कोई बात नाही. चला काय करायचं, इधर 9 आणि 9 अनएक्सपेक्टेड आहे. आपल्याला 9 लागतच नाही. 9 आपल्याला लागतच नाही. त्याला काय करायचं, आपल्याला सगळ्या टर्मला डिवाइड करायचं. कारण a² + 2ab पाहिजे आपल्याला. a² पाहिजे. a² आहे ना तिथे y². पण सर असं नाही जमू शकत का बरं, इथं 9 आहे आणि मग हा 9 3 वायचा स्क्वेअर लिहू शकता तुम्ही, लिहू शकता. हां असं करू शकता तुम्ही याला, सर हा 3y चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे असं लिहू शकता. बरोबर आहे, लिहू शकता. याच्यात पण 3y येऊ राहिलं लिहू शकतो. सोपं जाईल मला वाटतं. असं केलं तर -12y ला ॲडिटिव्ह ठेवलं, +2 ॲडिटिव्ह ठेवलं. एक काम करा, याला काय करा, असं लिहा 2ab = -12y. 12y हां 2ab = काय घेतलं, 12y घेतलं. a बरोबर काय, a बरोबर काय घेतलं तुमचा 3y घेतला. तुम्हाला ते काय a बरोबर 3y ना घेतला. 3y ह्या 3y ने याला डिवाइड केलं. 2b बरोबर येतं 12y अपॉन 3y. किती वाजता 3 1 3 3 4 4 2b बरोबर 4 b बरोबर किती होईल, किती होईल, 2 चा वर्ग प्लस आणि मायनस करायचं. वेगळ्या पद्धतीने करायला थोडं. 3y² मायनस 12y प्लस काय करायचं, b चा स्क्वेअर प्लस करायचं. 2 चा वर्ग 4 आणि मायनस पण करायचं.
थोडं वेगळ्या पद्धतीने केलं बरं मी, वेगळ्या पद्धतीने केलं. हे कशाचा स्क्वेअर हा, एक मिनिट, 3y चा ब्रॅकेट स्क्वेअर हा a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर, याला काय लिहिलं a म्हणजे 3y मायनस b स्क्वेअर, b कोणाचा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर झाला का, ब्रॅकेट स्क्वेअर मायनस याचं काय आहे मायनस 2 मायनस 2 काय करायचं, मायनस 2 काय करायचं, मायनस 2 काय करायचं, प्लस करायचं, ते झालं प्लस 2. इकडे काय आलं 3y मायनस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, याला काय करायचं, याचं काय करायचं स्क्वेअर रूट काढायचं. स्क्वेअर रूट काढलं 3y मायनस 2 इज इक्वल टू याचं प्लस मायनस 2. काय केलं या ठिकाणी, काय केलं नाही, काय केलं स्क्वेअर रूट काढला, टेकिंग का स्क्वेअर रूट, एकदा काय घ्यायचं, एकदा प्लस घ्यायचं, एकदा मायनस घ्यायचं. 3y मायनस 2 इज इक्वल टू रूट 2 और 3y मायनस 2 इज इक्वल टू मायनस 2. याला काय करायचं, हा पार्ट हे लिहिलं तरी चालतं किंवा नाही लिहिलं तरी चालतं, तुम्ही घेऊ शकता, बाजूला न्यायचं याला, ठीक आहे. आता याचा हे मायनस 2 काय करायचं, इकडे प्लस करायचं, हे मायनस 2 काय करायचं प्लस करायचं, इथं काय राहील 3y इक्वल टू मायनस 2 प्लस 2 झालं, हे प्लस 2 प्लस 2 येतं और हे काय 3y इक्वल टू मायनस 2 प्लस झालं मायनस 2 आलं. ह्या 3 काय करायचं डिवाइड करायचं, y इक्वल टू काय 2 प्लस 2/3 आणि और मध्ये y इक्वल टू 2 मायनस 2/3 अशी दोन छोटी आहेत, अशा पद्धतीने करायचं. आणि मी वेगळ्या पद्धतीने सकाळच्या वेळेत वेगळ्या पद्धतीने सांगितलं होतं. इथं स्क्वेअर नंबर येत नाही बऱ्याच वेळा, जर आला तर असं करू शकतो, आणि जर नाही आला किंवा आला तरी ते दुसऱ्या पद्धतीने कसं करता येतं, दुसऱ्या पद्धतीने करायचं ठरवलं तर आपण याला काय करणार, 9 भाग देणार सगळ्यांना, 9 काय करणार पण सगळ्यांना भाग देणार, 9 जर भाग दिला सगळ्यांना तर ते वेगळं कसं येईल, 9y स्क्वेअरला 9 भाग द्यायचा, मायनस 12y अपॉन 9 प्लस 2 अपॉन 9 हे 9 करून जाईल, इकडे y स्क्वेअर मायनस याला 3 भाग जातो, 3 × 12 3 × 9 आणि याला कोण छेद होता. आता याचं काय करायचं, तर b ची किंमत 4/3 आहे, याला काय करायचं 2b बरोबर काय घ्यायचं 4/3 घ्यायचं. तर b बरोबर काय पुन्हा डिवाइड केलं दोन्ही साईडला, पुन्हा डिवाइड केलं 2 डिवाइड केलं 1, याला पुन्हा डिवाइड केलं, वरचा हात किती होता 2 होतं, हे 2/3 येतं. 2/3 चा स्क्वेअर प्लस आणि मायनस करावा लागतो. हे काय होईल y स्क्वेअर मायनस 4/3 y प्लस काय करायचं 2/3 चा स्क्वेअर प्लस करायचं, याचा स्क्वेअर घ्यायचा मायनस बी करायचं, मायनस केलं तर 2 चा स्क्वेअर 4 3 चा स्क्वेअर 9 प्लस 2/9 इज इक्वल टू 0. हे काय झालं तुमचं a स्क्वेअर म्हणजे a मायनस b चा स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअर म्हणजे 2/3 चा स्क्वेअर. आन्सर तेच येणार आहे, आन्सर तेच येणार आहे, फक्त पद्धत चेंज केली थोडीशी. हा 9 इथं स्क्वेअर आला होता म्हणून डायरेक्ट ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिला नाही, 9 ने डिवाइड करत बसलो नाही, तुम्ही या पद्धतीने पण करू शकता. नंतर याला काय करायचं, हे जर काय झालं मायनस 2/9 होईल, मायनस 2/9 तर या साईडला जर घेतला काय होईल y मायनस 2/3 चा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2/9 होतं, याला काय करायचं या साईडला घ्यायचं प्लस 2/9 आलं, आणि काय झालं y मायनस 2/3 चा ब्रॅकेट स्क्वेअर रूट घ्यायचं, स्क्वेअर रूट घेतलं स्क्वेअर निघून जाईल, y मायनस 2/3 राहील आणि हे प्लस मायनस स्क्वेअर रूट 2/3, एकदा प्लस घ्यायचं एकदा मायनस घ्यायचं, y मायनस 2/3 इज इक्वल टू प्लस रूट 2/3 और y माइनस 2/3 माइनस रूट 2/3 माइनस 2/3 प्लस करायचा, माइनस 2/3 प्लस करायचा, तर y इज इक्वल टू हा माइनस 2/3 प्लस झाला 2/3 प्लस रूट 2/3 और हा माइनस 2/3 काय झाला प्लस झाला, तर 2/3 माइनस रूट 2/3 दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहे, त्याला एकदाच लिहायचं y इज इक्वल टू 2 प्लस रूट 2/3 आणि इकडे आलं y इज इक्वल टू
अशा पद्धतीने आपण काय करता येतो एक्झाम्पल सॉल्व्ह करतात येतं. ह्या पद्धतीने आन्सर तेच येतं, त्या पद्धतीने पण आन्सर तेच येतं. फक्त इथं काय करतो आपण रेग्युलर पद्धतीची मेथड आहे ती पद्धत आपण फॉलो करतो. जर स्क्वेअर निघत असेल तरच असं करायचं. असं 9 हा 3चा वर्ग आहे, 4 आला असता, 9 आला असता, 16 आला असता, 25 आला असता तर आपल्या तिथं काय करतात असं डायरेक्ट लिहिता आलं असतं. पण जर नाही आलं तर याला काय करतो भाग देऊन असंच करायचं. ऐसाच करणे का बेटा. ठीक आहे, चला लिहून घेऊ शकता.